भारतामध्ये थायरॉइडच्या पेशंटची संख्या फार जास्त वाढते आणि ही ज्या पद्धतीने वाढतीये त्या पद्धतीने लवकरच भारत हे थायरॉइडचं जगाचं कॅपिटल होईल हे नक्की. डायबिटीज झालेल्याला थायरॉइड होतो का? तर तो होऊ शकतो, नाही असं नाही. पण थायरॉइड झालेल्याला पुढे जाऊन डायबिटीस होतोच हे नक्की आहे. की सोशल मीडियावरती खूप काही काही येत असतं, पण सोशल मीडियावरती सांगणारं कोण आहे हे देखील बघितलं पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण ऍक्ट केलं. घरामध्ये काही हिस्ट्री असेल, आजीला असेल, आईला असेल, तर मग त्या मुलाला पण थायरॉइड होऊ शकतो. ऑब्व्हियसली म्हणजे भारतात आपण रेसिडेन्स करतो, पण आपण भारतीयांसारखं राहत नाही. आरोग्याच्या बाबतीत आपला जर चल ठीक आहे हो जाएगा हा जो ॲटिट्यूड आहे तो पुढे जाऊन किती घातक ठरू नाही, हा शकतो. खूप छान ॲटिट्यूड आहे. म्हणजे तो असाच असायला पाहिजे. त्याच्या डॉक्टरांची पोटं भरणार कशी? पॅरासिटेमॉल असू देत किंवा आणखीन कुठलीही असू देत. खरं तर मेडिसिनची रिक्वायरमेंट किंवा मेडिसिनचा डोस हा पर केजी बॉडी वेटनुसार ठरवतात. वजन वाढलं म्हणून बीपी मागं लागतो, वजन वाढलं म्हणून शुगर वाढते. म्हणजे नॉट नेसेसरी की तुला थायरॉइड म्हणून केस गळतात. एचबी कमी असलं तरी गळणार आहे, कॅल्शियम कमी असणार आहे तरी गळणार आहे, डोक्यात कोंडा असेल तरी असणार आहे, डोक्यात सोरेसिस असला तरी सुद्धा होणार आहे, डोक्यात एक्झिमा असला तरी गळणार आहे, चाय पडत असली तरी गळणार आहे, हेरिडिटरी आहे म्हणून केस गळणार. एकाची 10 कारणं सापडतात. ते कारण शोधणारा डॉक्टर लागतो. नाहीतर मग काय तसं ओवा खा पोट दुखायचं थांबेल सांगणारे आपल्याकडे खूप आहे. सांगितलं होतं बाहेरचं खाऊ नका. नाही आम्ही घरात आणून तयार करून खाल्ला. तर तो मैद्याचा पिझ्झा, त्याच्यावरती तो अत्यंत घाणेरड्या पद्धतीचं काय ते मायोनीज, अत्यंत किळसवाणा पदार्थ आहे. कुठं असं ऐकलेस का की उपाशी राहणं मसणाचा? नाही. आती खाल्लं की अजीर्ण होतं, अजीर्ण झालं की आजार होतात, आजार झाले की माणूस मरतो. हाय हॅलो नमस्कार, मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये सगळ्या प्रेक्षकांचं मी स्वागत करते. मंडळी, आजकाल कोणताही आजार झाला तर आपण असं म्हणतो की याला कारणीभूत आहे तुमची बदलती जीवनशैली. अगदी वजन वाढत असेल किंवा शुगर आपली वाढत असेल, आणखीनही काही त्रास होत असेल तर त्याला आधी सांगितलं जातं की तू तुझी लाईफस्टाईल चेंज कर. आणि आपण बऱ्याच लोकांकडून हे देखील ऐकतो की आमच्या रिपोर्टमध्ये आता थायरॉइड आलेला आहे आणि थायरॉइड आला म्हणजे त्यांच्या पाठोपाठ वेगवेगळे आजार देखील आले. मग आता याच्यावर उपचार नाहीत का? तर काळजी करू नका. थायरॉइड हा आजार देखील पूर्णपणे बरा होऊ शकतो. कसा? हेच जाणून घेण्यासाठी आणि याच विषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर विक्रांत पाटील. तर डॉक्टर विक्रांत पाटील हे द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकचे डायरेक्टर आहेत, MD आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत हजारो रुग्णांवर उपचार केलेले आहेत आणि थायरॉइड सारखा गंभीर आजार त्यांनी अगदी चुटकीसरशी बरा देखील केलेला आहे. तर डॉक्टर, तुमचं कार्यक्रमात मी स्वागत करते. धन्यवाद. जसं की मी आत्ता म्हणाले की एखाद्याला शुगर झाली तर त्यानंतर त्याच्या पाठोपाठच त्याला थायरॉइड देखील होतो आणि आजकाल तर हे अगदी कॉमन आहे. म्हणजे आपल्या रिपोर्टमध्ये हे 2 आजार अगदी ठाण मांडून बसलेले असतात. पण हे सगळं नेमकं का होतं आणि याची लक्षणं आपण कशी ओळखायची यापासून आपण सुरुवात करूया. नक्की. काय सांगाल? मुळात तू आत्ता जे वाक्य वापरलं समृता, की एखाद्याला डायबिटीस किंवा शुगर झाला हं, की त्याच्या पाठोपाठ त्याला थायरॉइड होतो. तर हे जसं आपलं कम्प्युटर असतो ना, हं, त्या कम्प्युटरवरती आपल्याला भली चित्र दिसत असतात. पण त्याच्या मागे एक लँग्वेज असते. मग सी असेल, C++ असेल, हं, हं, जावा असेल, व्हॉटएव्हर. तसं शुगर झाली आणि थायरॉइड झाला, हं, हे तुम्हाला दिसणारं चित्र आहे. त्याच्या मागचं जे चित्र आहे ते वेगळं आहे आणि ते म्हणजे द एंडोक्रायनॉलॉजी. शरीरामधल्या ज्या एंडोक्राईन ग्लँड्स आहेत, हं, त्या सगळ्या ग्लँड्स ह्या एंडोक्रायनॉलॉजी ह्या शास्त्रामध्ये एकत्रित पकडल्या जातात. हं, मग त्याच्यामध्ये पिट्युटरी ग्लँड येते, त्याच्यामध्ये थायरॉइडची ग्लँड येते, त्याच्यामध्ये ॲड्रेनलिन ग्लँड येते. त्याच्यानंतर आपलं इन्सुलिन तयार करणारं जे पॅनक्रियाज आहे ते त्याच्यामध्ये येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे येतात. ओव्हरीज येतात त्याच्यामध्ये आणि एखादी सिस्टीम बिघडली, की त्याचा लोड दुसऱ्या म्हणजे त्या सिस्टीममधल्या दुसऱ्या ह्याच्यावरती येत असतो, कंपोनंटवरती येत असतो. त्या पद्धतीनं ज्यावेळेला डायबिटीज झाला, की थायरॉईड होण्याचे चान्सेस वाढतात, जसं आता तू म्हणालीस तसं. हं, पण टेक्निकली बघायला गेलं तर आज हं, भारतामध्ये थायरॉईडपेक्षा डायबिटीसच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. पण त्या सगळ्या डायबिटीसवाल्यांना थायरॉईड झालेलं नाहीये. बट आता भारतामध्ये थायरॉईडच्या पेशंटची संख्या फार जास्त वाढायला लागली. हं. आणि ही ज्या पद्धतीने वाढतीये, त्या पद्धतीने लवकरच भारत हे थायरॉइडचं जगाचं कॅपिटल होईल हे नक्की आहे. अगदी. बरं, डायबिटीज झालेल्याला थायरॉइड होतो का? तर हं, तो होऊ शकतो, नाही असं नाहीये. पण थायरॉइड झालेल्याला पुढे जाऊन डायबिटीस होतोच हे नक्की आहे. हं, त्याच्यामुळे तुम्हाला डायबिटीज टाळता आला तर फारच छान. पण जर थायरॉइड टाळता आला नसेल, तर मग ते अवघड असेल. कारण तुम्हाला थायरॉइड पण असेल आणि त्याच्यानंतर काही वर्षानंतर डायबिटीससुद्धा होणार आहे, हे नक्की आहे. आता याच्यामध्ये
बेसिकली आपल्याला बघायला लागतं ते आपल्या शरीराची जी रचना आहे त्याच्यामध्ये इथं या ठिकाणी म्हणजे इथून आणि इथून अशा 2 ठिकाणाहून जर आपण हे केलं, इंटरसेप्ट केलं, तर जिथे जाऊन भेटू ना तिथे पिट्युटरी नावाची ग्लँड असते. ती शरीरातली सगळ्यात पहिली म्हणण्यापेक्षा मास्टर ग्लँड आहे म्हणजे हं. 1 नंबरची. दुसरी मास्टर ग्लँड आहे ती ही आहे, थायरॉइड आहे. हं. आणि मग याच्या खाली इकडे मग पॅन्क्रियाज येतात, ओव्हरीज येतात, ॲड्रेनल ग्लँड्स येतात. ह्या सगळ्या ग्लँड्स आहेत. ह्या सगळ्या त्या त्या पद्धतीने काम करत असतात आपापली आणि शरीराला व्यवस्थित चालवत असतात. आता थायरॉईडच्या बाबतीत जर बघायला गेलं तर थायरॉईडच्या बाबतीमध्ये थायरॉईडचं काम कमी होणं किंवा जास्त होणं हं. ह्या पद्धतीवरती थायरॉईडच्या आजारांचा आजार ठरतात आणि अकॉर्डिंगली लक्षणं दिसत असतात. हं. आता थायरॉईड जर म्हटलं तर बेसिकली हायपोथायरॉईड हे प्रमाण थोडंसं जास्त आहे. हां. जास्त म्हणजे काय? सगळे थायरॉईडचे रुग्ण उचलले बरोबर. किंवा रँडमली 100 रुग्ण थायरॉईडचे उचलले, हं. तर त्यातले 80 रुग्ण हे हायपोथायरॉईडचे असणार आहेत अच्छा. आणि 20 रुग्ण हे हायपरचे असणार आहेत. हं. लक्षात आलं? हं. म्हणजे 80:20 असा त्याचा रेशो आहे. अगदी. हायपो जास्त आहे, हायपर कंपॅरेटिव्हली कमी आहे. आणि हाच रेशो महिला आणि पुरुषांच्यामध्ये देखील आहे. अच्छा. महिलांच्यामध्ये 80% पेशंट्स आहेत आणि मेल पेशंट्स हे फक्त 20% आहेत. हं. त्यामुळं महिलांशी रिलेटेड लक्षणं जी आहेत ती जास्त येतात. आता थायरॉईडमध्ये, हायपोथायरॉईडमध्ये येणारी जी लक्षणं आहेत ती काय आहेत? तर इथपासून सुरू होऊन इथपर्यंत पोहोचणारी, हं. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळ्या गोष्टींना अफेक्ट करणार आहे थायरॉईड. काय काय करतो? तर सगळ्यात पहिली गोष्ट केसांना कोरडं करायला सुरुवात करतो. केसांचा जो खालचा स्काल्प आहे तो स्काल्प कोरडा व्हायला लागतो. त्यामुळे डोक्यात कोंडा व्हायला लागतो. त्याच्यामुळे केसांचं नरिशमेंट होत नाही, त्यामुळे केस गळायला लागतात, टक्कल हं. पडायला लागतं. हं. चेहरा कोरडा पडलेला असतो त्यामुळे चेहऱ्यावरती जो एक टवटवीतपणा दिसायला पाहिजे तो हं. टवटवीतपणा दिसत नाही. त्यानंतर इथे आतमध्ये जे सगळ्यात एक महत्त्वाचं मशीन बसवलेलं आहे मेंदू नावाचं, हं. त्या मेंदूचं आणि इथलं मन ज्याला म्हणतो ह्यांचं हं. कॉम्बिनेशन बिघडतं सगळं. झोप लागत नाही, लागली तरी व्यवस्थित लागत नाही हं. आणि नको त्या वेळेला लागते. म्हणजे पेशंट हो. रात्रभर जागा असेल आणि दिवसा तो पेंगत असेल असं होऊ शकतं. त्याला आळस प्रचंड मोठ्या प्रमाणात असतो. झोप हं. व्यवस्थित नाही झाली की त्याला आळस असणार आहे, हे ठरलेलं आहे. त्याच्याबरोबरीने अजून काय होतं तर चिडचिड प्रचंड करायला लागतात हे रुग्ण. त्यानंतर विसरळूपणा, छोट्या-छोट्या गोष्टी, "अरे मी आत्ता हे घेतलं होतं, हे कुठे ठेवलं?" हं. तो विसरून जातो किंवा काल कुणाला तरी काहीतरी बोलून गेलाय आणि तो विसरून गेलेला असतो. अचानक चिडणं हो. हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागतो. त्याच्यानंतर रडायला येणं. म्हणजे हं. एकदम छोटीशी गोष्ट झालेली असते. मित्र-मित्रांच्यामध्ये कदाचित गप्पा चालू असतात आणि त्या गप्पांमध्ये कोणीतरी काहीतरी बोलतं आणि एखाद दुसरा रडायला लागलेली ना, की समजायचं तिला थायरॉईड आहे म्हणून. एवढ्या ओके. मोठ्या प्रमाणावरती ते लगेच हळवे झालेले असतात. तर हा प्रकार त्याच्यामध्ये होतो. त्यानंतर क्षुधा मांद्य, भूक व्यवस्थित लागत नाही ह्या हं. लोकांना. हं. हं. अ, हे खातात थोड्याफार प्रमाणामध्ये, पण ह्यांचं हं. वजन वाढायला लागतं. बरं, वजन वाढतं म्हणून त्वचा कोरडी पडलेली म्हणजे त्वचा खूप जास्त हेल्दी आहे अशातला हं. भाग नाही आहे. ती कोरडी पडायला लागते. गंमत अशी आहे, की कोलेस्ट्रॉल थायरॉईडच्या पेशंटमध्ये ज्यावेळेला आपण ब्लड चेक करतो ना, त्यावेळेला त्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉल हाय लेव्हलला सापडतात. हं. आता हे कोलेस्ट्रॉल म्हणजे काय आहे? तर तेल, तूप ह्यांसारखे जे काही स्निग्ध पदार्थ आपण खातो, त्या स्निग्ध पदार्थांपासून शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल्स तयार होत असतात किंवा हं. आपण जे पिष्टमय पदार्थ खातो, त्या पिष्टमय पदार्थांवरती एक प्रकारची प्रक्रिया होते आणि मग हं. ते कोलेस्ट्रॉल्स तयार होत असतात. आता गंमत अशी आहे, ज्याच्या रक्तामध्ये भरपूर स्निग्धता आहे. हं. स्निग्धता हा शब्द वापरतो मी कोलेस्ट्रॉलच्या ऐवजी. भरपूर स्निग्धता आहे आणि तेच रक्त त्या त्वचेला पोषण देतंय. पण ती त्वचा मात्र कोरडी आहे. हं. ही गंमत आहे. तर हाच कोरडेपणा जो आहे ना, हा तिथे त्वचेलाच असा दिसतो ना, तसा तो सगळीकडे दिसतो. हं. आता ह्याचा मी सगळीकडे म्हणताना त्याचा आवाका खूप मोठा आहे. म्हणजे काय? तर तो त्याच्या स्वभावात दिसतो. आहे ना, हं. ते काय वृक्ष माणूस आहे यार तो. त्याला कुठे घेऊन जातोस? तसं तर वृक्षपणा यायला लागतो स्वभावामध्ये. त्याच्यानंतर काय होतं? त्वचा कोरडी पडायला लागते. हं. केस कोरडे पडायला लागतात. नखं पातळ होतात, तुटायला लागतात. इतकं पुढं जातं हे प्रकरण, की पाळीच्या मार्गावरती कोरडेपणा असतो आणि त्याच्यामुळे शारीरिक संबंध ठेवायला यांना जमत नाही. इथपर्यंत हं. थायरॉईडनं येणारा कोरडेपणा वाढलेला असतो. त्याच्यानंतर मग तो निरुत्साह जो आहे तो सगळ्याच बाबतीत आपल्याला पाहायला मिळतो. अ, वजन वाढलेलं असतं त्यामुळे पोट वाढलेलं असतं. मग पुन्हा थकवा जास्त असतो त्यामुळे शारीरिक संबंधांची इच्छा होत नाही. मसल स्टिफनेस ज्याला म्हणतो आपण तो असतो. हं. म्हणजे आता मी बसलोय उठताना अरे अवघडलंय असं होणं हां. किंवा सांधे दुखणं, पाठीच्या मणक्यामध्ये विकृती येणं,
पचन व्यवस्थित न होणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बघा आता मी एक करून छोट्या-छोट्या गोष्टी सांगायला लागलो तरी किती अगदी वेळ किती गेला. वेळ. एवढ्या सगळ्या कंप्लेंट्स या पेशंट्समध्ये असतात. दुर्दैव हे, की ह्या सगळ्या कंप्लेंट्स एक गोळी खायला मिळते आणि तीच गोळी डॉक्टर सांगतात म्हणून तेवढ्या एका गोळीवरती पेशंट समाधानी असतात. हं. रिपोर्ट नॉर्मल येत असतात, पण पेशंट नॉर्मल नसतो आणि पेशंट मात्र तरीसुद्धा समाधानी माझा रिपोर्ट नॉर्मल आहे बरं का, असं अगदी. सांगत असतात, अभिमानाने फिरत असतात सगळे. सर तुम्ही आता ही जी सगळी लक्षणं सांगितली, आत्ता जे प्रेक्षक आपल्याला पाहतायत ते म्हणतील, की "अरे हो, याच्यातली तर निम्मी अर्धी लक्षणं मला आहेत." त्यामुळे मला प्रेक्षकांना सांगायचंय, डॉक्टरांनी आत्ता आपल्याला जी लक्षणं सांगितली, त्यातली तुम्हाला जर कोणती जाणवत असतील किंवा याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला कोणता त्रास होत असेल, तर तो कमेंटमध्ये सांगा. पुढच्या भागात आपण डॉक्टरांकडून याविषयी देखील उत्तर नक्की घेऊ आणि डॉक्टर ही जी लक्षणं सांगितली, अनेकदा आपण महिलांना असं बोलताना बघतो, की मला अचानक रडायला आलं किंवा मी अचानक हळवी झालीये. तर त्यामागे तिचा स्वभाव नाही तर थायरॉइड कारणीभूत कारणीभूत आहे. असू शकतो. असू शकतो बरोबर. कारणीभूत. पण हे अनेकदा आपल्याला कळतच नाही की आजार कसला आहे. पण मग तुला थोडंसं हं. ब्रेक करतो मी मध्ये. कारण होतं असं, की आत्ता मी जी लक्षणं सांगितली ना, ती खूप लक्ष म्हणजे स्त्री आणि पुरुषांची एकत्रित सांगितलीत खरं तर. बरोबर, बरोबर. ठीक आहे. महिलांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांच्यामध्ये जास्त दिसणार आहे, ही गोष्ट अगदी. वेगळी. पण मग स्त्रियांच्यामध्ये गर्भाशयाशी रिलेटेड प्रॉब्लेम यायला लागतात. हं. म्हणजे पाळी व्यवस्थित न येणं, एकतर व्यवस्थित न येणं, खूप उशिरा येणं, खूप लवकर हं. येणं, आल्यानंतर अंगावरनं व्यवस्थित न जाणं, खूप जास्त जाणं, जायला लागले की थांबतच नाही. असे प्रकार सुद्धा व्हायला लागतात आणि मग त्यामुळं पुढे जाऊन प्रेग्नन्सी राहत नाही. प्रेग्नन्सी राहत नाही म्हणून मग ते वंध्यत्व आणि ह्या सगळ्या बरोबर. गोष्टी सुद्धा बरोबर. स्त्रियांच्यामध्ये होत असतात. पण सर आता थायरॉइड हा असा आजार आहे ना, की याविषयी भरपूर बोललं जातं. सोशल मीडियावर याच्यावर भरपूर व्हिडिओज आहेत, भरपूर माहिती आहेत आणि कॉमनली असं म्हटलं जातं, की तुझं वजन वाढतंय ना, म्हणजे तुला थायरॉइड आहे. पण फक्त वजन वाढतं म्हणून थायरॉइड झालाय, हे कितपत योग्य आहे? नाही असं नाही आहे. काय होतं की काही आजारांना एखादंच लक्षण दाखवतात. बरोबर. म्हणजे समजा खोकला झालाय, तर खोकणं एवढं एकच लक्षण असू हं. शकतं. पण काही माणसांच्यामध्ये खोकतोय, कफ पण येतोय, नाक पण गळतंय, ताप पण वाटतोय, अंगदुखी पण आहे, थकवा आहे, अशी लक्षणं दिसू शकतात. बरोबर. सो हे काही सगळ्या प्रत्येक आजाराच्या बाबतीत असं आहे, की एक आजार अनेक लक्षणं दिसू शकतात आणि हं. एक लक्षण अनेक आजारांमध्ये दिसू शकतं. हं. तसं लठ्ठपणा आहे, तर पी-सी-ओ-डीमुळे सुद्धा तो लठ्ठपणा असू शकतो. बरोबर. कुणाचा हेरिडिटरीली असू शकतो किंवा कोणाचा स्वकष्टार्जित असू शकतो. हं. नाही का? म्हणजे ते भरून ताट घेऊन बसायचं आणि मग कुठलीतरी सरपंच थाळी किंवा पाटील थाळी घेऊन बसायचं हं. आणि मग त्याच्यामुळे तो आलेला असू शकतो. अशी हं. वेगवेगळी कारणं असू शकतात. तेव्हा आलैडी अजून काही-काही गोष्टी सापडतायत का? हे पण बघितलं हं. पाहिजे. हं. मी प्रत्येक वेळेला तेच म्हणतो, सोशल मीडियावरती आलाय ठीक आहे. पण सोशल मीडियावरती सांगितलंय कोणी? हं. हे पाहणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं, की सोशल मीडियावरती सांगणारे जे असतात त्यांचा आणि शास्त्राचा किंवा सायन्सचा काही संबंध नसतो. मग एक तुला गंमत सांगतो, मी 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक पेशंट माझ्यासमोर आली आणि मला सांगितलं, की "वो डॉक्टर वो तो क्या वो धनिये का पानी 7 दिन पिला देंगे ना, तो वो उसमें से थायरॉइड ठीक हो जाता है." म्हणलं मी उगाचच एवढी वर्ष एम-डी करत बसलो, इंटरनॅशनल रेसिडेंट हे करत बसलो, वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसमध्ये पेपर प्रेझेंट करत बसलो, रिसर्च करत बसलो. म्हटलं ठीक आहे म्हटलं, आपण एक काम करूया, आता तुमच्या सगळी औषधं बंद करा आणि 7 दिवस नाही 15 दिवस धण्याचं पाणी प्या म्हटलं. हं. 15 दिवसानंतर आली. काही नाही उलट पहिल्यापेक्षा थायरॉईड वाढलेला होता. हं. मी रिपोर्ट करून घेतो अशा वेळेला आणि आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये एक तेवढी गोष्ट आम्ही खूप प्रकर्षानं हे करतो, की ते 6 महिन्याने रिपोर्ट करा, वर्षाने रिपोर्ट करा वगैरे हा प्रकार नाही. महिन्याला रिपोर्ट करायचा. जे काय असेल ते ब्लॅक एंड व्हाईटमध्ये तुम्हाला कळलं पाहिजे, बरोबर. की ह्या औषधांचा आपल्याला फरक पडतोय की नाही पडत आहे. मला देखील ते कळलं पाहिजे. बरा होतोय की नाही होतोय. बरोबर. बरा होत असेल तर कंटिन्यू कर, नसेल होत माझ्या हातात नसेल तर मी परमेश्वर नाहीये, तू नको करूस. आम्ही तिथे थांबतो. ही बरोबर. आमच्याकडची पद्धत आहे. तर ह्या पद्धतीनं ते करावं. म्हणून मी म्हटलं, की सोशल मीडियावरती खूप काही-काही येत असतं. पण सोशल मीडियावरती सांगणारं कोण आहे? हं. हे देखील बघितलं पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण ॲक्ट केलं पाहिजे. बरोबर. पण मग हा थायरॉइड जसं आपण म्हटलं, की जीवनशैली बदलत गेली, आहार बदलत गेले, त्यामुळे हा आजार झाला. पण अनुवंशिकता किंवा घरामध्ये काही हिस्ट्री असेल, आजीला असेल, आईला असेल, तर मग त्या मुलीला, मुलाला पण थायरॉइड होऊ शकतो? ऑब्व्हियसली. एखाद्या जर स्त्रीला थायरॉईड असेल, तर तिच्या अपत्यांना हं. थायरॉईड होण्याचे चान्सेस किती असतात? जर तिला मुलगी झाली तर ते 80% आहेत अच्छा. आणि जर तिला मुलगा झाला तर ते 20% आहेत. ओके. ठीक. तो पुरुष आणि स्त्री यांच्यामधला आणि त्यामुळेच हे हं. 80 आणि 20 चा जो रेशो आहे ना, तो त्याच्यामुळे आहे हं, हं, हं. बेसिकली. तुम्ही आपण ते डी-एन-एचं चित्र असं ते असणारं हं, बघितलं असेल हं, डी-एन-एचं हं, चित्र. हं. तर त्याच्यामध्ये जे क्रोमोझोम्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, एक्स आणि वाय क्रोमोझोम्स, त्याच्या सगळ्या त्या कॉम्प्लिकेशन्समध्ये हे सगळं स्त्रियांच्याकडे
आलेली देणगी आहे आणि त्याच्यामुळे ते तिथून पुढं स्त्रियांच्यामध्ये जात असतं. पण एक गोष्ट अशी लक्षात ठेवली पाहिजे, अनुवंशिक असं म्हटलं तरी सुद्धा अनुवंशिक गोष्ट आकाशातून पडलेली नाही आहे. हं. ती कुठेतरी सुरू होते आणि त्याच्यानंतर ती अनुवंशिक असते. बरोबर. म्हणजे आता आपण असं धरून चालूया, की एका एक्स व्यक्तीला डायबिटीस आहे, हं. जो अनुवंशिक आहे, त्याच्या वडिलांना होता. मग अजून थोडं शोध घेतला पाहिजे. मग त्याच्या वडिलांना होता का? मग हं. त्याच्या वडिलांना होता का? तर तो नसतो. हं. 2 पिढ्या मागे गेलं ना, तर डायबिटीज कुणाला माहीत नव्हता किंवा हं. फारसा काही असा आज भारतामध्ये जसं डायबिटीज जिथे जाईल तिथं डायबिटीज तसं काही नव्हतं 2 पिढ्यांपूर्वी भारतामध्ये. हं. मग हे अनुवंशिकता यायला कारणं काय झाली? हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. बरोबर. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण जसं नॉन रेसिडेन्शियल इंडियन असतात ना, तसं आपण काय म्हणू भारतीयत्वानं वागणारे भारतीयत्व झालेलो आहे. काय अगदी. म्हणजे भारतात आपण रेसिडेन्स करतो, पण आपण भारतीयांसारखं राहत नाही. व्हेन यू गो टू रोम, डू ॲज द रोमन्स डू. तर तुम्ही भारतात आहात तर भारतीयांसारखं खाल्लं पाहिजे, राहिलं पाहिजे. अ, काय होतं की हे सगळे आजार असेल, डायबिटीज असतील, थायरॉईड असेल, हे सगळे आजार भारतात नाहीच सुरू झालेले. हे पहिल्यांदा पाश्चात्य देशांमध्ये सुरू झालेले आहेत आणि तिथे ते सुरू झाले, वाढले. अ, त्याच्यानंतर तिकडची जीवनशैली आपण हळू-हळू आत्मसात करत गेलो. हं. मग सगळ्या वाईट-वाईट गोष्टीच असतात. त्या सगळ्या आपण करत गेलो. कारण भारताचं संस्कृती आणि कल्चर खूप चांगलं आहे. हं. त्याच्यामध्ये म्हणजे ती थाळी पंचरसांनी ठेवायला सांगितली. ह्या बाजूला लिंबू ठेवा, तिथं मीठ ठेवा, इथं पोळी ठेवा. हे सगळं खूप छान पद्धतीनं सांगितलेलं आहे. तसं नाहीये तिकडे युरोप किंवा यूएस कंट्रीमध्ये वेस्टर्न कंट्रीजमध्ये गेलं ना, तर ते भारताचा एवढा भा भा ह्याचा ब्रेडचा एवढा मोठा रोल ठेवलेला असतो. आपणच हं. आपला कापून खायचा. हं. जेवताना त्याला हात लावत नाहीत. ही 5 महाभूतं आहेत. ही 5 हं. महाभूतं त्याला त्यांचं हं. व्हायला पाहिजे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही 5 महाभूतांचा जर त्याला स्पर्श हं. झाला अन्नाला, तर ते जास्त उपयोगी पडणार आहे. हं. पण ते चमच्यानं खाणं. ते माझा एक भाऊ आहे तो हे मसाला डोसा चमच्यानं खातो. हं. तर आम्ही त्याला गमतीनं म्हणतो, "अरे कुठल्या इंग्रजानं खाल्ला होता मसाला डोसा हं. इंग्लंडमध्ये हं. चमच्यानं." तर तो ह्या सगळ्या पद्धती पण गोष्टी तिथे नाहीये. ते संकरित बियाणं त्याच्यानंतर जे आलं, हं. तिथून ती सगळी सुरुवात झाली. दुसरी गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यावरती जे काही पेस्टिसाइड्स मारताय किंवा आणखीन काही गोष्टींचा वापर करताय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कारणीभूत ठरत गेल्या आणि त्याच्यामुळं थायरॉईड सुरू झाला आणि एकदा तो सुरू झाला, की मग तो पुढे जेनेटिकली प्रवास करायला लागला. हं. आता तुला एक गंमत सांगतो मी. थायरॉईडला लागणारा जो घटक आहे, जो हं. निसर्गातून मिळतो दॅट इज आयोडीन. हं. पण आपण ते मॅन्डलेज चार्ट असायचा आपल्याला केमिस्ट्रीमध्ये सॉरी हं. 11वी-12वीला असताना. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे एलिमेंट्स दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये क्लोरीन आहे, फ्लोरीन आहे, त्याच्यानंतर क्लोरीन, फ्लोरीन आहेत. तर ह्यातलं फ्लोरीन जे आहे ना, ते आणि आयोडीन आहे सॉरी. हं. आयोडीन, क्लोरीन आणि फ्लोरीन आहे. तर आयोडीनला क्लोरीन आणि फ्लोरीन रिप्लेस करतं किंवा हं. करू शकतं. आपण जे पेस्ट घासतो ना, त्याच्यामध्ये दातांना बळकटी यावी म्हणून फ्लोरीन टाकलेलं असतं. हं. लहान मुलं ती ब्रशची पेस्ट छान लागते म्हणून खात असतात. हं. इज इट ओके? तुम्ही स्वतःच काहीतरी विचित्र खाताय बरोबर. किंवा तुम्ही दात घासता त्यावेळेला 100% सगळं थुंकलं जातं का? जातं ना थोडंफार लाळेबरोबर आतमध्ये. बरोबर. आणि गंमत अशी त्या फ्लोरिनचा दातांवरती लेप लावल्यासारखा घासून काही उपयोग होत नाही. ते काही दातांच्या आतमध्ये फ्लोरिन जात नाही. बरोबर. काय. दुसरं राहिलं क्लोरीन. तर पाण्याचं आपण जे सगळे शहरातले लोक पाणी पितो ना, ते हं. क्लोरिनेटेडच असतं. हं. आणि त्याचं किती डिक्लोरिनायझेशन केलं तरी त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये क्लोरीन हे ठेवावंच लागतं. नाहीतर हं. त्याच्यामध्ये पुन्हा जंतू तयार व्हायला लागतात. हं. ते क्लोरीन पण कारणीभूत ठरतं. मग आता तुम्ही कुठल्या गोष्टीला टाळणार आहात? म्हणजे ह्या गोष्टी जर साध्या-साध्या जर गोष्टी तुमच्या शरीरामध्ये होत असतील, तर हं. ऑब्व्हियसली तुमच्या शरीरामध्ये थायरॉईड होणार आहे आणि एकदा झालं की मग तो ह्या पिढीकडून त्या पिढीला, त्या पिढीकडून त्या पिढीला हं. वंशपरंपरागत वारसा चालू राहतो. बरोबर. पण समजा की एखादा पेशंट तुमच्याकडे आला. तुम्ही त्याला जसं सांगितलं की सुरुवातीलाच टेस्ट करायला सांगितलं, त्याच्या रिपोर्टमध्ये थायरॉईड आलं. तर लोकांचा असाही एक समज आहे की ठीक आहे ना, मग आम्ही एक छोटी गोळी घेतो किंवा रोजची एक गोळी चालू केली डायबिटीजसारखी, शुगरसारखी, तर झालं आमचं काम. गोळी तर आम्ही घेतोय ना, थायरॉईड कमी होईल, जास्त होईल त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. तर हा जो स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत आपला जर "चल ठीक है, हो जाएगा" हा जो ॲटिट्यूड आहे, तो पुढे जाऊन किती घातक ठरू नाही, नाही. हा शकतो? खूप छान ॲटिट्यूड आहे. म्हणजे तो अच्छा. असाच असायला पाहिजे. त्याशिवाय डॉक्टरांची पोटं भरणार कशी? अच्छा. लक्षात घे. काय म्हणजे गंमत बघ, की मी समजा एखाद्या ठिकाणी राजकीय पक्षाचा किंवा राजकीय एखादा नेता हं. आहे हं. आणि तुझ्या घरासमोरून जाणारा रस्ता आहे.
आणि मी तुला पेपरवरती लिहून दिलं, माझा स्टॅम्प मारून शिक्का मारून सही करून दिली की तुझ्या घरासमोरचा रस्ता एकदम छान आहे आणि तू घरातून बाहेर पाऊल टाकतेस आणि खड्ड्यात पाऊल पडतं. कागदावरती दाखवू शकतो मी, प्रूव्ह करू शकतो बघ. आणि आणखीन इथल्या 10,000 लोकांनी मला हे दिलेली आहेत, सह्या दिलेल्या आहेत की नाही नाही रस्ता छान आहे. ठीक. तर हा झाला कागद आणि तो झाला रस्ता. तर ते रस्त्याची परिस्थिती महत्वाची का कागदावरच्या रस्त्याची परिस्थिती महत्वाची हे बघितलं पाहिजे. होतं काय, ज्यावेळेला आपण ती गोळी घेत असतो 25 मायक्रोग्रॅम, 12.5 मायक्रोग्रॅम, 150-200 पर्यंत जाते, 12.5च्या पटीमध्ये वाढत हायपोसाठी. तर त्याच्यामध्ये होतं असं की सुरुवातीच्या काळामध्ये पेशंट्सना खूप रिलीफ होतो. म्हणजे डायग्नोज झालं की गोळी सुरू होते आणि गोळी सुरू झाल्यानंतर काही दिवस छान वाटतं आणि नंतर ह्याच सगळ्या कंप्लेंट ज्या आहेत ना, ह्या सगळ्या पुढे यायला लागतात आणि परत सुरू होतं. त्यावेळेला जर तुम्ही डॉक्टरांच्याकडे गेलात आणि त्यांना म्हटलं की मला हे त्रास होत आहेत, त्याचा तुमचा रिपोर्ट नॉर्मल आहे, काही प्रॉब्लेम नाही, ते तुमचं होत आहे ते तुमचं तुम्ही बघून घ्या. मग सांधे दुखतायत ऑर्थोकडे जावा, पोटाचा प्रॉब्लेम आहे पोटाच्या डॉक्टरकडे जा, पाळीच्या तक्रारी आहेत गायनेककडे जा, केसांचे प्रॉब्लेम आहेत ट्रायकोकडे जा, पचनाचं झालं, आणखीन कुठले प्रॉब्लेम, स्किनचे प्रॉब्लेम आहेत डर्मॅटकडे जा. म्हणजे एक 10-12 डॉक्टरांचं एक पथक तयार करून ठेवलं जातं तुमच्यासाठी की तुम्ही आता हे ह्याच्याकडं, ते त्याच्याकडं, ते त्याच्याकडं, ते त्याच्याकडं, पण रिपोर्ट नॉर्मल आहे. आणि पेशंट त्या एका समजामध्ये राहतो की माझे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत आणि तसं नसतं ते. बरं, हे सांधे दुखतायत म्हणजे सांधे तुम्हाला काहीतरी सांगतायत की बाबा मला इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे, मी दुखतोय म्हणजे मला काहीतरी प्रॉब्लेम आहे. ते तुम्ही ऐकत नाही, त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. नाही नाही रे होतं दुखतं, असं जर तुम्ही करत राहिलात तर मग आमचाच फायदा आहे ना, डॉक्टरांचाच फायदा आहे त्याच्यामध्ये. कारण एवढी भेग पडलेली असेल कुठेतरी, ती बुजवण्यासाठी खर्च जास्त येईल का? एवढा मोठा खड्डा पडला तर जास्त येईल. तर तुम्ही जेवढे जास्त दिवस थांबताल आणि जेवढे उशीर याल तेवढा डॉक्टरांचा फायदा आहे. आता तुम्ही ठरवायचं आहे, म्हणजे पेशंटनी ठरवायचं आहे की आपण लवकर जायचं की उशिरा जायचं. बघ, जसं आत्ता डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्या रिपोर्टमध्ये जर थायरॉइड येतोय तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. वेळीच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला आयुष्यभर ती जी काही गोळी असेल ती घ्यावी लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला स्क्रीनवर आत्ता नंबर दिसतोय. तुमच्या मनात थायरॉइड विषयी कोणतीही शंका असेल, तुम्हाला कोणताही प्रश्न असेल, तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी तुम्हाला समोर नंबर दिसतोय, त्या नंबरवर तुम्हाला फोन करायचा आहे किंवा थेट तुम्ही डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊनही त्यांना भेटू शकता. आता डॉक्टर, जे आमचे मुंबईतले पेशंट आहेत, तुम्ही तर खास आजच्या या पॉडकास्टसाठी पुण्याहून इथे आला आहात. पुण्याला आपलं हॉस्पिटल आहे. पण मुंबईतल्या आमच्या पेशंटसाठी देखील त्यांना भेटायचं असेल तर त्यांनी काय करावं? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तू मला मुंबईविषयी विचारलंस. उद्या जर मला एखाद्याने विचारलं की आम्ही मलेशियामध्ये राहतो, आम्ही काय करायचं? तर मी मलेशियाला नाही जाऊ शकत. बरोबर. पण कोविडच्या काळामध्ये एक देणगी मिळाली आपल्याला की आपण ऑनलाईन सगळं करायला शिकलोय. मुलं शाळेमध्ये ऑनलाईन शिकली आहेत वगैरे वगैरे पासून. तर एक तो ऑप्शन असतो. बरोबर. पण तरी सुद्धा महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी मी मुलुंडच्या दवाखान्यामध्ये असतो. प्लस बाकीचे सर्व दिवस मुलुंडचा दवाखाना चालू असतो, तिथे डॉक्टर्स आहेत. आणि मी आणि डॉक्टर सुषमा पाटील, माझे मिसेस, आम्ही दोघांनी मिळून एक हा जो सगळा थायरॉइडचा सेटअप तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी तयार केली आहे की द शो मस्ट गो ऑन. म्हणजे आम्ही त्या ठिकाणी असो किंवा नसो, समजा आम्ही कुठेतरी उद्या टूरला गेलो असो किंवा एखाद्या कॉन्फरन्सला कुठेतरी युरोपमध्ये गेलो असो, तरी सुद्धा इथे असणारा व्यक्ती किंवा इथे असणारा डॉक्टर हा तितक्याच चांगल्या पद्धतीने त्यांना बघू शकणार आहे. त्याच्यामुळे पुण्यामध्ये असणारे डॉक्टर्स असतील, पुण्याच्या सांगवीच्या क्लिनिकला असणारे डॉक्टर्स असू शकतील, कराड, कोल्हापूरचे डॉक्टर्स असू शकतील, नाशिकला असणारे डॉक्टर असू शकतील, या सगळ्या ठिकाणी आम्ही नसलो तरीसुद्धा पेशंटची ॲसेसमेंट जी आहे ती सेम पद्धतीनं होते. पेशंटच्या बरोबरचं बोलणं जे आहे ते सेम पद्धतीनं होतं. पेशंटला ट्रीटमेंट सेम पद्धतीने दिली जाते आणि रिझल्ट्स देखील सेम पद्धतीनेच मिळतात. त्यामुळे सगळीकडे आपण ती सिस्टीमच बनवून ठेवलेली आहे. म्हणजे एक काहीतरी नाहीये म्हणून आता काम अडकलंय आणि आता होत नाही असं व्हायला नको. अगदीच. त्यामुळे पेशंटला जर खरंच असं वाटतंय की आयुष्यभर मला गोळ्या घ्यायच्या नाहीयेत आणि मला या आजारातून बाहेर यायचंय, तर आपल्यालाही एक पाऊल पुढे टाकावं लागणार आहे आणि स्वतः डॉक्टरांकडे जाऊन योग्य ती ट्रीटमेंट घेऊन
थायरॉइड हा बरा होऊ शकतो हे डॉक्टरांनी सांगितलंय, पण वेळीच आपण ट्रीटमेंट सुरू करणंही तितकंच गरजेचं आहे. डॉक्टर मगाशी तुम्ही जसं सांगत होते, की थायरॉइडमुळे इतरही आजार त्यापाठोपाठ येतात. पण आता मला खास लोकमत सखीला आपल्या खूप साऱ्या सखी आहेत, ज्या आपला हा पॉडकास्टही पाहणार आहेत. त्यांच्यासाठी मला विचारायचं आहे, की समजा एखादी महिला ही प्रेग्नंट असेल आणि तिला ऑलरेडी थायरॉइड पण आहे. तर प्रेग्नन्सीमध्ये वजन वाढतं हे तर कॉमनली आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे. मग अशा वेळेला तिला गोळीचा डोस पण वाढवावा लागतो का? हां, आता काय होतं, की बेसिकली कुठलंही मेडिसिन असू देत, हं, म्हणजे अगदी पॅरासिटामॉल असू देत हं, किंवा आणखीन कुठलीही असू देत. खरं तर मेडिसिनची रिक्वायरमेंट किंवा मेडिसिनचा डोस हा पर केजी बॉडी वेटनुसार ठरवतात. हं, म्हणजे एवढे मिलीग्रॅम पर केजी हं, हं, आणि त्याच्यानुसार एवढं वजन माणसाचं ॲव्हरेजली असतं, हं, असं धरून ती गोळी तयार केली जाते. हं, म्हणजे आता डोलो 650 आहे. हं, तर डोलो 650 कशासाठी तयार केली? तर माणसाचं वजन किती आहे, त्यात त्यात मॅक्सिमम किती सहन केलं जाऊ शकतो. हं, तर मग 400चे पण मिळतात, पण मग 650ची चालू शकते. हं, लिफ्ट असते. तुम्ही नीट बघा, लिफ्टमध्ये लिहिलेलं असतं, की 15 माणसांची लिफ्ट आहे आणि 1040 किंवा 50 किलो वजन वाहून नेऊ शकते. हं. तर कधी असं होतं त्याच्यात 14 माणसं बसूच शकत नाहीत. बरोबर. अशा खूप लिफ्ट असतात. 90% लिफ्ट असतात. त्याच्यात 14 माणसं बसूच शकत नाहीत. 10 पुष्कळ झाली. तेवढी जागाच नसते त्याच्यामध्ये. तर त्या पद्धतीनं ती हे केली जाते कारण त्याच्यामध्ये एक ॲव्हरेज काढला जातो, की बरं. साधारणपणे एखादं लहान मुलं असेल, एखादे आजोबा असतील, एखादा जाड माणूस असेल, हं, एखादा काटकोळ असेल. हं, तर या पद्धतीनं तिथं ॲव्हरेज काढलं जातं आणि हं, ती लिफ्टची कॅपॅसिटी ठरवली जाते. तर तसं मेडिसिनचं सुद्धा एक ॲव्हरेज ठरवलं जातं, की ह्या हं, एमजी मग 12.5 एमजी, 50 एमजी, 25 एमजी व्हॉटेव्हर अशा गोळ्या हं, तयार केल्या जातात. हं, आता प्रेग्नन्सीमध्ये वजन वाढलं पाहिजे का? तर ते ऑब्व्हियस वाढलं पाहिजे. जर ते नाही वाढलं तर डॉक्टरांचं वजन कमी व्हायला लागतं. हं, म्हणजे ओव्हरऑल 9 महिन्यामध्ये ॲव्हरेज 10 किलो वजन हे वाढलंच पाहिजे गर्भिणीचं. हं. ते हेल्दी आहे, तर ते बाळ हेल्दी आहे म्हणायचं. बरोबर. बरं, बाळाची गंमत अशी आहे, की अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स फिटस इज अ पॅरासाइट. म्हणजे मराठीमध्ये ज्याला आपण भांडगूळ म्हणतो, हं, जे दुसऱ्याच्या जीवावरती जगतं. त्या बाळाला काही घेणं-देणं नसतं. त्याला तेवढी अक्कल नसते. त्याला आईच्या रक्तातलं हिमोग्लोबिन असेल, कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, ते सगळं ओढून घेत असतं. प्रॉब्लेम येतो तो आईच्या शरीरावरती येतो. त्या बाळ सगळं ओढून घेत असतं. ह्या परिस्थितीमध्ये जर आईचं वजन टोटल 10 किलोनं नाही वाढलं, तर हं, तिचं पोषण व्यवस्थित झालंय असं म्हणता येत नाही. जर हं, तिचं पोषण व्यवस्थित झालं नसेल, तर बाळाचंही व्यवस्थित होत नाही. हं, त्यामुळे ते वजन वाढणं गरजेचं आहे. आता होतं काय, आजकाल बऱ्याच वेळेला डॉक्टर सांगतात, की नाही, नाही, हे थोडंसं हं. प्रेग्नन्सीचे किती प्रॉब्लेम चालू आहेत तुला माहिती आहे. बरोबर. म्हणजे 10 पैकी 4 घरांमध्ये आज प्रॉब्लेम चालूच आहे. कमीत कमी. आणि मग प्रेग्नन्सी राहिली, की डॉक्टर सांगतात, "नाही, नाही, बेड रेस्ट घ्या." मग ते 10 किलोच्या ऐवजी ते कधी वाढता, वाढता वाढेल असं होतं आणि वजनं दणकून वाढतात आणि मग ते वाढलं, की मग कॉम्प्लिकेशन सुरू होतात. हं, वजन वाढलं म्हणून बीपी मागे लागतो. वजन वाढलं म्हणून शुगर वाढते. हं, ह्यातलं बीपी आणि शुगर हे नंतर वजन कमी झालं तर कमी होतं. पण ज्यांना बऱ्याच लोकांचा असा हं, गैरसमज असतो. लागलीच विषय निघालाय म्हणून सांगतो, हं. की बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो स्त्रियांचा, की प्रेग्नन्सीमध्ये झालेला थायरॉइड रिव्हर्सिबल असतो आणि तो जातो. हां. तर तसं नाहीये. म्हणजे काहींच्या मधला जातो, नाही असं नाही म्हणत मी. पण काही पेशंट्समध्ये तो तसाच राहतो. रादर बऱ्याचशामध्ये तो तसाच राहतो. हं, आता हे करत असताना पर केजी बॉडी वेटचा मगाशी जो आपला विषय चालला होता. हं, जर पेशंटचं वजन वाढतंय, तर तो डोस तुम्हाला वाढवावा लागणार आहे. हं, जिथं गरज पडेल तिथे. म्हणजे ती टेस्ट झाली पाहिजे. टेस्ट झाल्यानंतर जर तुम्हाला टेस्ट तुमची प्रॉब्लेमॅटिक येत असेल, तर हं. त्या ठिकाणी डोस वाढवणं हे हं. गरजेचं पडू शकतं. ओके. तर आता हे तर झालं प्रेग्नंट महिलांच्या बाबतीत, की नेमकं थायरॉइडचं काय, कसं काय असू शकतं. बरोबर. पण समजा, की एखाद्या व्यक्तीला थायरॉइड झालाय, हे त्याला कळलं वयाच्या 30व्या हं. वर्षापर्यंत त्याने टेस्ट केल्याने. तर तो थायरॉइड हा कायम त्याच्यासोबत राहील म्हणजे अगदी 20 वर्ष, 25 वर्ष, की त्याने लवकर ट्रीटमेंट घेतली किंवा गोळीचं आपण म्हणूयात एक प्रमाण ठरवून दिलं आणि त्याचबरोबर त्याने आहारावर पण काम केलं, की हे खायचंय, हे खायचं नाहीये. तर तो मग जाऊ शकतो का? जगात कोणताच आजार असा नाहीये, हं, कोणताच आजार हं, की तो झालेले 1000 पेशंट घेतले हं. आणि तर 1000च्या 1000 बरे झाले. अच्छा. म्हणजे सर्दीचे जरी 1000 पेशंट घेतले आणि कितीही चांगल्या डॉक्टरकडे औषधं केली ना, तरी हं, एखादा तरी पेशंट असा असतो जो कधीच बरा होत नाही. हं. ठीक. आणि त्यामुळं वैद्याला किंवा डॉक्टरला मी सगळ्यांना बरं करू शकतो हा म्हणण्याचा अधिकारच नाहीये. बरोबर. त्यामुळे तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात तरी तुमच्याकडून कन्सेंट डॉक्टरना माहिती असतं हा हं, बरा होणार आहे. पण ते लिहून घेतात, की बाबा हं, काही झालं तर हं, जबाबदारी आमची नाही. हं, त्यांना माहिती असतं बरा होणार आहे. हं, पण ते म्हणायचा अधिकार नाहीये कारण नाही सर्व वैद्यो प्राणेश्वरः. हं.
वैद्य हा प्राणांचा ईश्वर नाहीये, प्राणांचा परमेश्वर तो हा. वैद्य काय करणार तर फक्त प्रयत्न करणार. मी प्रयत्नांचा परमेश्वर आहे. हं, त्या पद्धतीनं पेशंट बरे होतात का? होतात. किती होतात? भरपूर होतात. 60% वर पेशंट बरे होतात. हं, नाही असं नाहीये. पण आता याच्यामध्ये खूप सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय अशा गोष्टी असतात. हं, हं, म्हणजे काय? तर खाणं तू आत्ता म्हणलीस तो हं, पाळतोय. पण त्याच्याबरोबर वागणं पाळलं जातंय का? हं, म्हणजे काय? तर मी दिवसा झोपत असेन, रात्री जागत असेन, काहीतरी नाईट शिफ्ट करत असेन. हं, मी नाईट शिफ्ट करतोय आणि माझ्यावरती अमेरिकेतून रोज काहीतरी लोड येतोय ह्याचा तिथल्या बॉसचा, की आज तू हे टास्क पूर्ण केलेलं हं, नाहीयेस, तुला हे काम दिलं होतं, तुझी टीम व्यवस्थित काम करत नाहीये. हं, अशा सगळ्या जर गोष्टी चालत राहिल्या, तर त्याचं मानसिक संतुलन बिघडणार आणि मानसिक संतुलन बिघडणं इज वन ऑफ द कॉज हं. ऑफ थायरॉईड. ओके. हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं गोळी बंद होऊ शकते का? तर होऊ शकते. पण याच्यासाठी व्यवस्थित ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. हं, आयुर्वेदिक औषधं घेणं. डिटॉक्सिफिकेशन होणं गरजेचं आहे. हं, शरीरामध्ये टॉक्सिन्स जे आहेत साठलेले ना, ते काढून टाकले हं, पाहिजे. आता ह्या डिटॉक्सिफिकेशन शब्दाचा अर्थ आहे ना, काही विचित्र पद्धतीने घेतात, हं, वेगवेगळ्या पद्धतीने घेतात. म्हणजे हं, काय, की मध्ये माझ्याकडे एक बाहेरच्या देशातली रुग्ण आली होती आणि तिचं असं म्हणणं होतं, की आम्ही तिथे डिटॉक्सिफिकेशन करतो आमच्या देशामध्ये. हं, खरं तर डिटॉक्सिफिकेशन म्हणजे पंचकर्म आहे हं, आणि पंचकर्माची प्रोसेस ही अख्ख्या जगाला भारतानं सांगितलेली आहे. हं, त्यांना ह्याने मॉडिफाय करून काहीतरी ते टॉक्सिफिकेशन काढलं. म्हणजे योग आमचा, त्याचा ह्यांनी योगा केला. मग नंतर हठ योगा आणि कूल योगा आणि काय हॉट योगा हं, असले काय पाण्यातला योगा असले काय प्रकार काढले. मूळ त्या योगाचा अर्थच घालवून टाकला. हं, तसं पंचकर्मांचा एक वेगळा ऑरा आहे, वेगळी ताकद आहे. हं, पण हे काय करतात, की 7 दिवस आम्ही फक्त पाणी पितो, फक्त ज्यूस खातो हं, किंवा फक्त फ्रुट्स खातो. मग तसलं तर पंचकर्म आमच्या घरच्या घरी होतं ना. आम्ही नवरात्रीचे उपवास केले तरी आमचं हं, डिटॉक्सिफिकेशन होईल. व्हायला पाहिजे. पण तसं नाही होत. त्याचं कदाचित आपण दुसऱ्या भागात बोलू काय हे तो हं, आणखीन विषय वाढत जाईल. तर हे डिटॉक्सिफिकेशन व्यवस्थित केलं गेलं, हं, तर डिटॉक्सिफिकेशन व्यवस्थित केल्यानंतर ते होऊ शकणार आहे. आता हे डिटॉक्सिफिकेशन होणार आहे म्हणजे नक्की काय होणार आहे आपल्याला? तर बघ एंडोक्राईन हार्मोन म्हणजे काय असतो? तर हं, एंडोक्राईन हार्मोन हा रक्तामध्ये मिसळतो. हं, हं, म्हणजे असा एक झरा आहे किंवा ही थायरॉइडची ग्लँड आहे. ती हं, एखाद्या झऱ्यासारखी आहे. हं, त्या झऱ्यातून तो हार्मोन जो आहे तो पाझरतोय हं. आणि तो पाझरलेला हार्मोन रक्तामध्ये येऊन तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना मिळतो आणि त्यांची कामं होत आहेत. बरोबर. त्याला म्हणतात एंडोक्राईन हार्मोन. आता ह्या सगळ्याला देणारा हा आहे, घेणारा हा आहे, कॅरियर कोण आहे? तर रक्त आहे. जसं निसर्गामध्ये युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणून पाणी आहे, तसं शरीरामध्ये रक्त आहे. मग तुमच्या शरीरामध्ये इथला असू देत, इथला असू देत, इथला असू देत, इथला असू देत, कुठलाही घटक जो इथून तिथं जायचा आहे, तो डिझॉल्व्ह होतो रक्तामध्ये आणि तो इथून तिथं पोहोचला जातो. म्हणून आयुर्वेद म्हणतो, की रक्तम जीवैती स्थिती. रक्तम जीवैती तिथे. जिथं रक्त नाही, तिथं जीव नाही. आणि म्हणून 7 धातूंची नावं सांगताना ते म्हणतात, की रसरक्त मांस मेदाः अस्थिमज्जा शुक्रः आणि त्यांची हे जे आहे कार्य जे आहेत, ती प्रीणनम जीवनम लेपः स्नेहोधारण पूर्णे गर्भोत्पातश्च कर्माणि धातूनां क्रमशः विदुः. त्यातलं जीवन जे कार्य आहे ते ह्याचं कार्य आहे, रक्ताचं आहे. त्याच्यामुळं ज्या काही गोष्टी साठणार आहेत, त्या पहिल्यांदा रक्तात साठणार आहेत. हं. म्हणजे शरीरामध्ये आता तर एखादा माणूस जाड दिसला, की आपण अंदाज लावू शकतो. हो. नॉट नेसेसरी की जाड असलं, की प्रत्येक वेळेला कोलेस्ट्रॉल्स असतात असं नाहीये बरं का. हे पण मी आत्ताच लगेच सांगून टाकतो. पण एखादा माणूस जाड असेल, तर त्याला कोलेस्ट्रॉल असण्याची शक्यता जास्त आहे. ते तुम्ही काय त्याच्या कुठल्यातरी दंडातले फॅट्स काढून घेऊन त्या चेक नाही करत. तुम्ही रक्तातच तपासता. बरोबर. शरीरातला सोडियम तिथंच तपासता, कॅल्शियम तिथंच तपासता, तो शरीरामधले काहीतरी फॉस्फरस, नायट्रोजन हे ते सगळ्या गोष्टी तुम्ही कुठे तपासता? रक्तात तपासता. मग अशा वेळेला काही गोष्टी अशा असतात, ज्या तुम्ही मोजत नाही किंवा त्या मोजायच्या आहेत हे अजून तुम्हाला कळलेलं नाहीये. हं. अशा खूप गोष्टी आहेत, ज्या प्रत्यक्षतो हि यदृष्टं, शास्त्रदृष्टंच यद्भवेत्. शास्त्र हे नंतर उत्पन्न झालेलं आहे आणि आधी प्रत्यक्ष ज्ञानाची उपलब्धी झालेली आहे. बऱ्याच गोष्टींची उपलब्धी अजून झालेली नाही आहे म्हणून त्यामुळे त्यातलं शास्त्र अजून तयार झालेलं नाहीये. हे शास्त्राची लिमिटेशन्स आहेत. आणि गंमत अशी आहे, की प्रत्यक्षतो हि अल्पम, अप्रत्यक्षम अनल्पम. म्हणजे मी आता इथं बसलोय, मला प्रत्यक्ष काय दिसतंय, तर हा दिसतोय, हा दिसतोय, हा दिसतोय, तो दिसतोय, हा काहीतरी फ्लॉवर पॉट दिसतोय. पण न दिसणारं कितीतरी आहे. मला आत्ता आयफेल टॉवर नाही दिसत आहे, बरोबर. नाही का? किंवा अ, संध्याकाळी अंधार झाल्यानंतर मला कुठलातरी एखादा ज्युपिटर किंवा हा ग्रह किंवा तो ग्रह मला नाही दिसणार आहे.
सो प्रत्यक्ष तो ही अल्पम, अप्रत्यक्षम अनल्पम. खूप जास्त गोष्टी अशा ज्या अप्रत्यक्ष आहेत, ज्या आपल्याला माहीत नाही आहेत. तशा रक्तात सुद्धा खूप गोष्टी आहेत. त्यातल्या ज्या गोष्टी अनावश्यक आहेत, अनावश्यक आहेत, दे आर टॉक्सिन्स. मी पॉइझन हा शब्द वापरत नाही, मी टॉक्सिन्स हा शब्द वापरतोय. तर ते टॉक्सिन्स आहेत आणि ते आपल्याला बाहेर काढून टाकायचे. आता जनरली शरीर हे काम स्वतःच करत असतं. म्हणजे आपण जे खातो, त्याच्यातून खाल्लेलं पिलेलं पाणी वगैरे जे आहे, त्याच्यातून हे स्वेद, मूत्र आणि पुरुष म्हणजे मळ, मूत्र आणि घाम ह्या 3 गोष्टीतून हे टॉक्सिन्स, ह्या घाणेरड्या पदार्थ, नको असणारे पदार्थ, घाणेरडे म्हणण्यापेक्षा हं, नको असणारे पदार्थ हे बाहेर काढून टाकायचं काम हे शरीर हं, कंटिन्युअसली करत असतं. काही गोष्टी अशा असतात ज्या शरीराच्या आवाक्याच्या बाहेरच्या असतात. हं. अँड देअर यू नीड आयुर्वेदा, देअर यू नीड पंचकर्म. बरोबर. मग आता ही पंचकर्म करताना काय केलं जातं, तर टॉक्सिन्स सुद्धा 2 पद्धतीचे आहेत शरीरामध्ये. हं. एक वॉटर सोल्युबल आहेत आणि दुसरे फॅट सोल्युबल आहेत. हं. तर वॉटर सोल्युबल म्हणजे काय, जे पाण्यामध्ये विरघळतात ते. हं. ते काय युरिनमधून सुद्धा निघून जातात. हे व्हिटॅमिन बीच्या गोळ्या आपण खातो, बी कॉम्प्लेक्स हं. वगैरे. काय होतं त्यानं, दुसऱ्या दिवशी लघवीला पिवळी होते हं. आणि ते सगळं निघून गेलेलं असतं. त्याचा काही उपयोग होत नाही. हं. सिरियसली. तसं खूप गोष्टी असतात शरीरातल्या ज्या युरिनमधून जातात, घामातून जातात. ज्या जात नाहीत, त्या मोस्टली ज्या असतात त्या फॅट सोल्युबल असतात. मग आता फॅट सोल्युबलला काय, तर काटा काटे को मारता है. हं. त्या पद्धतीनं म्हणजे हाताला डिस्टेंपर लागला, हात हं. पाण्याखाली जरा धुवून टाका, निघून जाणार आहे. हं. पण हाताला ऑइल पेंट लागला, तुम्हाला ते तेल लावूनच धुतलं पाहिजे. मग ते टर्पेंटाईन असेल किंवा खोबरेल तेल असेल किंवा रॉकेल असेल, व्हॉटएव्हर. तसं शरीरामध्ये ज्या गोष्टी फॅट सोल्युबल आहेत, हं. त्या तुम्हाला तशाच पद्धतीनं काढाव्या लागतात. त्यामुळे आयुर्वेद काय करतो, की मेडिसिन्सनी प्रिपेअर केलेलं, मेडिसिन्स टाकून तयार केलेली सिद्धघृतं जी आहेत, हं. त्या सिद्धघृतांना खायला देतो. हं. आणि असं करून शरीरामधून ते सगळं बाहेर काढायचं काम सुरुवात करतो. हे काही 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस हं. सगळी प्रोसेस होते आणि मग डिटॉक्सिफिकेशनची प्रोसेस होते. सगळं बाहेर काढून टाकलं जातं. म्हणजे अर्ध्या किलोपेक्षा जास्त तूप खाऊन सुद्धा कोलेस्ट्रॉल पेशंट्समध्ये वाढत नाहीत आणि वाढले तर ते गुड कोलेस्ट्रॉल्स वाढतात, बॅड कोलेस्ट्रॉल्स कमी होतात. हं. ही आयुर्वेदाची खासियत आहे. तर हे सगळं आपल्याला तिथं करायला लागतं आणि एकदा हे केलं, की ते रक्त चांगलं होतं. मग आता रक्तातल्या चांगल्या वस्तू तिथंच राहिल्या आणि घाणेरड्या वस्तू बाहेर काढून टाकल्या, की देअर बिकम्स अ स्पेस. आणि मग त्या स्पेसमध्ये तो हार्मोन जायला मदत होते. हं. म्हणजे लक्षात घे, मी हे सगळं सांगायला सुरुवात का केली? कदाचित हा पॅच लोकांना परत रिवाइंड करून ऐकावा लागेल. त्यावेळेला ते लक्षात येईल. कारण असं, की वॉटर जसं सॉल्व्हंट आहे, तसं रक्त सॉल्व्हंट आहे. रक्तातले घाण पदार्थ आपण बाहेर काढून टाकले, हं. की रक्तात एक स्पेस तयार झाली. कशी स्पेस तयार झाली? हं. तर 1 किलो साखरेचा पाक करण्यासाठी लागणारं पाणी त्याच्यामध्ये टाकलं तुम्ही. तो पाक तयार झाला, ज्याच्यामध्ये आता साखर विरघळत नाही. अशा कंडिशनमध्ये एकतर तुम्हाला पाणी मिसळावं लागेल किंवा साखर कमी करावी लागेल. तुम्ही साखर कमी केली तर दुसरी साखर त्याच्यात विरघळणार आहे. म्हणजे सॅच्युरेटेड झालं. तर ते सॅच्युरेटेडला परत ज्यावेळेला तुम्ही अनसॅच्युरेटेड कराल, त्यावेळेलाच त्याच्यामध्ये पुढचा पदार्थ मिसळणार आहे. म्हणजे कदाचित हॉर्मोन्सची कॅपॅसिटी, ग्लँडची कॅपॅसिटी एवढी होती, की ते हॉर्मोन्स देऊ शकत होतं, पण रक्त घेऊ शकत नव्हतं. इथे ती रिसेप्टर्सची एक कन्सेप्ट पण आलेली आहे. ती ह्याच्याशी हं. आपण मॅच करू शकतो. पण ते कन्सेप्ट खूप अवघड आहे आणि खूप लोकांना ती कळणार नाही. बऱ्याच डॉक्टरांना सुद्धा ती कळत नाही. त्याच्यामुळे मी ती हं. पॉडकास्टमध्ये सांगून लोकांना जास्त हं. कन्फ्यूज नाही करत बसत. हं. हे आपलं छोटं उदाहरण ठीक आहे तेवढ्यासाठी. हं. तर ती कॅपॅसिटी वाढवणं हे आपलं काम आहे आणि ती हं. कॅपॅसिटी वाढली ना, की आपोआप लोकांच्यामध्ये फरक पडला सुरू होतो. बरं. दुसरी गोष्ट काय होते, की मी मगाशी जसं सांगितलं, की पर केजी बॉडी वेटनुसार लागणारा ह्याचा डोस आहे, हं. औषधाचा डोस आहे. हं. तर वजनच पेशंटचं कमी करा. समजा हं. पेशंट 110 किलोचा आहे, त्याला 80 किलोवरती आणला, तर त्याची 200ची गोळी 100 वरती येईल. हं. ह्या पद्धतीनं प्रत्येक पेशंटचा वेगळ्या पद्धतीनं आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि त्याला त्या पद्धतीनं ट्रीटमेंट द्यावी लागते. आता हे सगळं करत असताना आपण एखाद्या झाडाचं उदाहरण घेऊया. हं. मूळ आहे, त्या मुळापाशी काहीतरी कीड लागलेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून वरती झाडांची पानं गळतायत, हं. आणखीन कुठं फळ लागत नाहीयेत, फुलं नाही लागत आहेत. तर त्याच्या मुळाची ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे आणि ती व्हायलाच पाहिजे, विच इज आयुर्वेद. पण त्याचा अर्थ असा नाही की पानांना तुम्ही बघूच नका. बरोबर. ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही फुलांना बघूच नका. आयुर्वेदामध्ये ह्या दोन्ही पद्धतीच्या ट्रीटमेंट्स आहेत. एक व्याधी प्रत्यनिक आहे आणि दुसरी जी आहे ती मुळावरती घाव घालणारी आहे. तर मुळावरती घाव घालणारी जी ट्रीटमेंट आहे ना, ती आणि लक्षणांची किंवा जी ट्रीटमेंट आहे ती पण. म्हणजे केस गळतायत तर ठीक आहे, आता तुझे केस गळतायत ना, आधी आपण थायरॉईड बरा करू. मग थायरॉईड 6 महिन्यानंतर बरा होणार, मग केस गळायचे थांबणार, असं नाहीये. हं.
किंवा आता माझे स्किन खूप जास्त कोरडी पडली आहे आणि 1 वर्षानंतर स्किन नॉर्मल झाली, असं नाही आहे. बरं ह्या सगळ्या आता हे पॉडकास्ट बरेच लोकं हं. बघतील, तर ह्या सगळ्यांनी अनुभव घेतला असेल, की अंगावरती ढीगभर मॉइश्चरायझर लावून सुद्धा त्या मॉइश्चरायझरचा काही उपयोग होत नाही. तासाभरानंतर पुन्हा स्किन ड्राय पडते. परत मॉइश्चरायझर लावायला लागतं. अगदी बरोबर ना? 100% कारण ते बाहेरून लावलेलं मॉइश्चरायझर आहे. ते मॉइश्चर आतून आलं पाहिजे. बरोबर. आणि आमच्याकडची औषधं अशी आहेत ज्यांना 2 आठवड्यामध्ये लोकांना फरक पडतो. हं, तर ह्याचं कारण म्हणजे ते एका बाजूला मुळावरती घाव घालायचा आणि हं. दुसऱ्या बाजूला वरती पण ट्रीटमेंट करायची. ह्या दोन्ही ट्रीटमेंट आपण केल्या ना, की मग लोकांच्यामध्ये फरक पडतो. अगदी. तर तुम्ही आत्ता म्हणालात, की आमच्याकडची औषधं. तर मग ही औषधं पेशंटला कुठे मिळू शकतात किंवा कशा पद्धतीने ती पेशंटपर्यंत? आता याच्यामध्ये काय आहे खरं तर 14, 15, 16 वर्ष आता जवळपास होतील आम्ही त्याच्यामागे हात धुवून मागे लागलो होतो. हं, आणि माझ्या मामांना एकदा मी औषधं दिली होती. त्यावेळेला मी कॉलेजमध्ये होतो. हं, आणि त्यावेळेला कोणतरी पेट्रोलियम मंत्री होते. हं, त्यांचं नाव घेऊन मला मामांनी असं विचारलं, "अरे, मी त्यांचा जावई नाहीये." हं, मी म्हटलं, "काय झालं? काय झालं?" म्हटलं, "गॅस माझा 5 दिवस लवकर संपला तुझे काढे उकळल्यामुळं." त्या दिवसापासून माझ्या डोक्यात होतं, की काढे, पावडर खायला लागणारा, चव लागणारी, पुड्या बांधून ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळता आल्या पाहिजेत. हं, त्यामुळे गेली 10-12 वर्ष, 15 वर्ष आम्ही दोघंही नवरा-बायको त्या गोष्टीवरती खूप प्रयत्न करत गेलो आणि आम्ही सगळ्या औषधांच्या कॅप्सूल फॉर्ममध्ये आणल्या. आता हं, कॅप्सूल फॉर्ममध्ये का? तर काही लोकांना आपण गोळी जी तयार करतो, टॅबलेट तयार केली की हं, त्याच्यामध्ये बाइंडिंग मटेरियल येतं हं, आणि बाइंडिंग मटेरियल हे एक्स्ट्रा आलं. त्याचा काहीच रोल नाही आहे औषधात. दॅट हं, इज इनर्ट. हं, कॅप्सूलचं कसं आहे, की बाबा कॅप्सूलमध्ये औषध भरलं, ज्याला कॅप्सूल पाहिजे त्यानं कॅप्सूल खा, ज्याला नको आहे त्यानं कॅप्सूल उघडा, पावडर तोंडात टाका, पाणी प्या, विषय संपला. हं, तर हा त्याच्यामागचा उद्देश आहे. त्यामुळे ह्या सगळ्या पद्धतीची जवळपास 150च्या आसपासची औषधं आपण FDA अप्रूव्ड, FDA म्हणजे फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इंडियाकडून अप्रूव्ह करून घेतली आहेत आणि ती आपण आपल्या क्लिनिकमध्ये वापरतो. हं, आणि ती त्या पद्धतीची असल्यामुळं आणि त्या पद्धतीनं तयार केलेली असल्यामुळं ती हं. सध्या फक्त आपल्या क्लिनिकमध्येच अवेलेबल आहे. अच्छा. आपण काही ठराविक डॉक्टरांच्याकडे उरलेली औषधं डिस्पेन्सिंगसाठी ठेवण्याचा विचार आपला चालू आहे. पण अजून त्याच्यावरती फायनल डिसिजन झालेलं नाही. हं, पण ही औषधं आपण ह्या पद्धतीनंच देतो आणि क्लिनिकमध्ये मिळतात ही औषधं. अगदीच. पण औषधं ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं गेली पाहिजेत. हं, म्हणजे सरांनी सांगितलं होतं, मग आता मी गेलो आणि हं, मग द्या मला केस गळायचं औषध. हं. असं नाहीये. बरोबर, तुम्ही केस का गळतात हे आधी आमच्या डॉक्टरांना बघू द्या. बरोबर. म्हणजे नॉट नेसेसरी की तुला थायरॉईड आहे म्हणून केस गळतायत. कदाचित हं, तुझं एचबी कमी आहे म्हणून केस गळत असतील तुझे. हं. नाही का? बरोबर. एचबी कमी असलं तरी गळणार आहेत, कॅल्शियम कमी असणार आहे तरी गळणार आहे, डोक्यात हं, कोंडा असेल तरी असणार आहे, हं, डोक्यात सोरायसिस असला तरी सुद्धा होणार आहे, डोक्यात एक्झिमा असला तरी गळणार आहे, चाय हं, पडत असली तरी गळणार आहेत, हं, हं, हं. हेरिडिटरी आहे म्हणून केस गळणार आहेत. एकाची 10 कारणं सापडतात. ते कारण शोधणारा डॉक्टर लागतो. बरोबर. नाहीतर मग काय तसं ओवा खा पोट दुखायचं थांबेल सांगणारे आपल्याकडे खूप आहेत. असं आता जी तुम्ही रेमेडी सांगितली, अनेकदा पेशंटकडून असंही तुम्हाला विचारलं जात असेल, की तुम्ही दिलेली औषधं तर आम्ही घेतो, पण आम्हाला काहीतरी घरगुती उपाय सांगा ना. तर आता मी पण त्यातलीच तुम्ही समजा. औषधं तर आम्ही घेऊच, पण तरीसुद्धा तुम्ही आयुर्वेदाचा इतका गाढा अभ्यास करतायत आणि आज आपण थायरॉईडवर बोलतोच आहे. तर खरंच रोजच्या आहारात किंवा रोजच्या जेवणामध्ये असे काही घटक, पदार्थ आहेत का, की ते आम्ही वापरू शकतो? तर आम्हाला थोडासा हातभार लागेल थायरॉईड कमी व्हायला? बरं. आता मी दोन्ही बाजूने बोलतो बरं का. हं, म्हणजे काय आहे, की एक बाजू मांडणं कुठल्याही विषयाची हं, म्हणजे त्या विषयावरती अन्याय होत असतो असं माझं मत आहे. तर खरं तर आयुर्वेदिक वैद्य म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय खा पेक्षा काय खाऊ नको, हं, हे जास्त महत्त्वाचं आहे. हं, तर जे पदार्थ भारतातले नाहीत आणि भारतामध्ये आले, अशा पदार्थांनी भारताच्या आरोग्याची वाट लावली. हां, मग त्याच्यामध्ये बर्गर-बिर्गर ते सगळं आलंच. हं, त्यामुळे घरगुती जेवण व्हायला पाहिजे. सगळ्यात पहिली, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. हं, जेवण हे घरात व्हायला पाहिजे. हं, ठीक. दुसरी गोष्ट आहे, पण ती सांगू नये असं मला वाटतं. कारण ती शक्य मला स्वतःला सुद्धा झालेली नाहीये. हं, आणि ती कोणती? तर नॅचरली आणि ऑर्गॅनिक पद्धतीनं केलेलं शेती असावी आणि त्यातलं धान्य, त्यातल्या भाज्या ह्या हं, खाल्ल्या जाव्यात. आणि मी बघतो, की एवढी-एवढी उगवलेली मेथी असते, त्याच्यावरती देशी दारू स्प्रे करतात. दुसऱ्या दिवशी ती एवढी मोठी होते. तिसऱ्या दिवशी विकायला आणतात. हं, ठीक. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला फार तर फार कॅन्सर होईल, पोषण नाही होणार. हं, कारण तुम्ही सेल मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. तर ह्या गोष्टी हे आहेत. तर अशा गोष्टी आपण नाही खाल्ल्या पाहिजे. त्यामुळे दुसरी गोष्ट सांगून पण काही उपयोग नाहीये. हं, ना तू शेती करणार आहेस, ना मी शेती करणार आहे. हं, ना तुला तेवढा वेळ आहे, ना तुझ्याकडे तेवढे हे आहेत, ना माझ्याकडे आहेत. त्यामुळं जे आहे ते खाणं. तिसरं आता काही ठराविक पदार्थांच्या बाबतीत येतं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कोबी. हं. तर तो कोबी असा असा सुद्धा बघायचा नाही, असं मी पेशंटना सांगतो. अच्छा. ठीक.
कारण कॅबेज गॉयटर नावाचा एक ठराविक प्रकारच आहे. असा गॉयटर एवढा मोठा होतो, तो कोबीसारखा दिसतो आणि तो कोबी खाल्ल्यामुळे होतो. तर अच्छा. गॉयट्रोजेन्स नावाचा एक प्रकार आहे, ज्याच्यामुळे गॉयटर होण्याची शक्यता असते, जे थायरॉइडच्या कामामध्ये अडथळा आणतात. तर हे ज्या पदार्थांमध्ये आहेत, हे पदार्थ नाही खाल्ले पाहिजेत. त्यातला पहिल्या नंबरचा राजा म्हणजे कोबी, दुसरा फ्लॉवर. त्याच्या बरोबरीने येतात मग मेथी, शेपू, सोयाबीन. सोयाबीन एक अतिशय वाईट आहे आणि लोक खूप आवडीनं मल्टीग्रेन आटा करून त्याच्यामध्ये घरामध्ये सोयाबीन टाकून खात असतात. ज्याला काहीच आजार नाही आहे किंवा फारशी हिस्ट्री नाही आहे, हे एकदम शांत आहे, त्यानं खाल्लं तर गोष्ट वेगळी आहे. पण एक गोष्ट अशी आयुर्वेदात सांगून ठेवलेली आहे, की यत्र संघः ख वैगुण्यात व्याधीच तत्र उपजायते. म्हणजे असा उतार आहे, रस्ता आहे छानपैकी, पाऊस पडला, पाणी वाहून गेलं. पण त्याच रस्त्यावरती मध्ये कुठेतरी खड्डा पडलाय, तर तिथं पाणी साठणार आहे. ते ख वैगुण्य आहे. तो खड्डा जो आहे तो ख वैगुण्य आहे. यत्र संघः ख वैगुण्यात व्याधीच तत्र उपजायते. शरीरामध्ये वाढलेले दोष हे सगळीकडे फिरत असतात. वाढलेले टॉक्सिन्स हे सगळ्या शरीरामध्ये पसरत असतात. जिथे त्याला प्रॉब्लेम सापडेल ना, तिथे तो दोष आजार तयार करणार आहे. म्हणजे काय? हिरवी मिरची खाल्ली, खाण्यामध्ये आली. तर एखाद्याला ती खाल्ल्यानंतर अर्ध्या पाऊण तासानंतर जळजळ सुरू होईल, ॲसिडिटी होईल, वगैरे, 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 वगैरे. एखाद्याला उष्णतेचा त्रास होईल, चेहऱ्यावर पिंपल्स येतील, आणखीन काहीतरी येतील. हिरवी मिरची म्हणजे नुसतीच खाल्ली असं नाही, तिखट पदार्थ खाल्ले असं आपण. एखाद्याला पाईल्सचा त्रास होईल, एखाद्याला रक्त पडेल संडासमधून, एखाद्याला असं होईल की नाकाचा घोणा फुटेल, एखाद्याला पोटात आगाग होईल. ठीक. सो मिरची तीच आहे, खाणारे वेगवेगळे आहेत, पण त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लक्षणं जाणवत आहेत. हे का? तर कुणाचं पचन चांगलं नाही आहे, कुणाच्या शरीरामध्ये उष्णता जास्त आहे. ज्याला उष्णता जास्त आहे त्याला ते वेगळ्या पद्धतीनं रिॲक्ट होईल. तर ह्या सगळ्या पद्धतीनं ते होत असतं. त्याच्यामुळे सोयाबीन खाल्लंय म्हणून थायरॉइड झाला असं होणार नाहीये. बरोबर. पण सोयाबीन खाणाऱ्यांना थायरॉइड होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि थायरॉइड असणाऱ्यांनी सोयाबीन खाल्ला तर मग उदोच. त्याला काय हेच नाही. अगदी. मेथी, कोबी, फ्लॉवर, सोयाबीन, शेपू हे 5-6 पदार्थ जे आहेत ना, हे पूर्णपणे टाळावेत. पूर्णपणे टाळावेत. बाकी आणि हे ते कधी टाळावेत तर ही सेकंड फेज आहे. फर्स्ट फेज काय तर बाहेरचं काही खायचं नाही. ठीक आहे. आता मग आमच्याकडे असेही पेशंट आहेत. मग काय खाल्लं? काय नाही डॉक्टर पोहे खाल्ले. आपण मी सांगितलं होतं बाहेरचं खाऊ नका. काय पिझ्झा खाल्ला. म्हणलं सांगितलं होतं बाहेरचं खाऊ नका. नाही, नाही आम्ही घरात आणून तयार करून खाल्ला. म्हणजे तो मैद्याचा पिझ्झा, त्याच्यावरती तो अत्यंत घाणेरड्या पद्धतीचं काय ते मायोनीज, अत्यंत किळसवाणा पदार्थ आहे तो. ठीक आहे. फक्त कॅलरिफिक व्हॅल्यू बघणं किंवा त्याचे कंटेंट बघणं म्हणजे चांगलं आहे अशातला भाग नाहीये. मी दिल्लीमध्ये लेक्चर देत होतो आणि मी असं विचारलं, की तुमच्यातल्या किती जणी महिलांवरती लेक्चर होतं, किती जणी मल्टीग्रेन आटा वापरतात? तर सगळ्यांनी असे हात एकदम अभिमानानं वरती केलेत. म्हटलं त्याच्यामध्ये सोयाबीन किती जणी टाकतात? पुन्हा सगळ्यांनी हात वरती केले. म्हणलं वाईट आहे ते, चुकीचं आहे. आणि तो आर्मीचा एरिया होता. त्या सगळ्या बायका आर्मीवाल्यांच्या होत्या. त्या एकदम अशा रागाने त्यातली एक उठली माझ्याकडे आणि मला वाटली, लेकिन उसमें तो प्रोटीन्स होता है ना. म्हणलं प्रोटीन्स तो जो कोबरा होता है उसके वेनम में भी होता है. तो आप पिएंगी क्या? का तो नागाचं जे विष आहे ना ते प्रोटीन रिच आहे. तुम्ही नाही पिऊ शकत ना ते. तर प्रोटीन इज नॉट द क्रायटेरिया. आंबवलेला पदार्थ का खाऊ नये? तर ते आंबवलेलं आहे म्हणून त्याच्यामध्ये चांगले बॅक्टेरियाज आहेत आणि ते तुमच्या गटला उपयोगी पडतात म्हणून तुम्ही आंबवलेलं प्या. असं ते मॉडर्न सायन्स सांगतं. आयुर्वेद म्हणतो कुजलंय ते आंबवलेला पदार्थ कुजलं आधीच कुजलेलं आहे ते तुमच्या शरीराला अजून कुजवणार आहे. नका खाऊ. साधी गोष्ट आहे. त्या पद्धतीने ह्या आहेत. त्यामुळं सोयाबीन खावं का? खायला काही हरकत नाही. आम्ही काही कोणाला खाऊ नका म्हणत नाहीये. पण थायरॉइड असताना खाल्लं तर नक्की तुमचा तो त्रास वाढणार आहे. बरोबर आहे. आणि आता तुम्ही ह्या सगळ्या भाज्यांची जी नावं सांगितली, मी खात्रीने सांगते, की हा पॉडकास्ट आपल्या खास करून महिला ज्या बघणार आहेत, त्या कमेंट करतील, की "अहो, आमच्या घरी तर मेथीची भाजी आवडते, शेपूची भाजी आवडते. ह्या तर सगळ्या भाज्या आम्ही खातो." मेथी त्यातल्या त्यात बरी आहे बरं का. मेथी त्यातल्या त्यात बरी आहे. पण हे कोबी, फ्लॉवर, सोयाबीन त्यानंतर आणखीन ते त्याच्यासारखंच फ्लॉवरसारखंच एक असतं. काय त्याला म्हणतात? ब्रोकोली सॉरी. तर ते ब्रोकोली ते पण त्याच पद्धतीचं आहे. तर हे सगळे पदार्थ टाळले पाहिजेत. आता काय खावं याच्यामध्ये नवीन रिसर्चेस होत असतात. तर ब्राझील नट खा असं बरेच जण सांगतात. का खायचा ब्राझील नट? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तो इंडियन नाहीये. ठीक आहे. म्हणजे जसं स्वयंपाक करताना तेलात करावा. तर ते तेल कुठलं असायला पाहिजे? तर गोडे तेल असतं आपलं. मग महाराष्ट्रामध्ये ते करडईचं असेल किंवा सूर्यफुलाचं असेल,
किंवा कापसाचा असेल, कापशीचा असेल, तिकडं उत्तर भारतात ह्याचं सरसोका असेल, तिकडं दक्षिण भारतामध्ये गेल्यानंतर खोबऱ्याचं असेल. पण ऑलिव्ह ऑइल इज द बेस्ट. का? कारण ते भारतात तयार होत नाही, तिकडून तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असतं. ही त्यांची मार्केटिंग पॉलिसी असते. तसं इथं तुम्ही काय खाता? ब्राझिलियन नट खा, असं ते खूप ब्राझील नट खा म्हणून सांगितलं. का ब्राझील नट खायचं? बिकॉज इट कंटेन्स सेलेनियम. आणि ते सेलेनियम इज काय म्हणू आपण, ते थायरॉइडच्या ग्लँडला चांगल्या पद्धतीने बूस्ट करायला मदत करतं. अरे मग ते लसणात पण आहे, त्याला ब्राझील नट खायला कशाला पाहिजे? घरामध्ये स्वयंपाक करताना लसूण, कांदा ह्या ज्या गोष्टी आम्ही वापरतो त्याच्यामध्ये ते आहे ना. बरोबर. आणि आम्ही ते व्यवस्थित तेलामध्ये तळून घेतो, फ्राय करून घेतो, त्याला हलकं बनवतो आणि मग ते खातो. तर ह्या गोष्टी लसूण, कांदा ह्या दोन्ही गोष्टी ना, जरी धर्मशास्त्रानुसार बऱ्याच ठिकाणी नको, नको, नको म्हणून सांगितलेलं असलं, तरीसुद्धा त्या गोष्टी खूप चांगल्या आहेत आणि त्या खाण्यामध्ये असल्याच पाहिजेत. ही गोष्ट महत्त्वाची आहे. बरं, आता राहिला प्रश्न मगाच्या त्या सेलेनियमचा. तर मागच्या काही दिवसापूर्वी बुलढाण्याकडे झालेली घटना तुला माहिती असेल, की लोकांचे 15 गावातल्या लोकांचे केस एकदम गळाले. हो. ठीक. तर त्याचा बराच शोध लागल्यानंतर शेवटी त्याचा एंड प्रॉडक्ट हा आहे, की ते ज्या ठिकाणी म्हणजे पंजाबमधला जिथला गहू त्यांनी रेशनला आला होता, त्या जमिनीमध्ये खूप जास्त प्रमाणात सेलेनियम आहे. आणि ते अतिरिक्त प्रमाणामध्ये आलेलं सेलेनियम त्याच्यामुळे त्यांचे केस गळाले. सो अति सर्वत्र वर्ज्य आहेत. एव्हरीथिंग बियॉन्ड द लिमिट इज पॉइझन. तर हा प्रकार तिथं घडलेला आहे व्यवस्थितपणे. त्यामुळे सेलेनियम आहे तर मग मी अजून खातो. तर तसंही नाही आहे. खाण्याची व्याख्या, अन्नाची व्याख्या आयुर्वेदानं अशी केलेली आहे, की ज्याला माणूस खातो आणि जे माणसाला खातो. कारण अति खाणं आणि मसणात जाणं अशी म्हण आहे. कुठं असं ऐकलंयस का, की उपाशी राहणं मसणात जाणं? नाही. अति खाल्लं की अजीर्ण होतं, अजीर्ण झालं की आजार होतात, आजार झाले की माणूस मरतो. त्यामुळं खाणं हे देखील कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. वेळेवर खाणं, योग्य खाणं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अगदीच. आणि कोणत्याही गोष्टीचा हा अतिरेक नकोच. नको आहे. आणि अतिरेक झाला तर त्याचे दुष्परिणाम हे बाकी कोणाला नाही, आपल्याच शरीराला हे भोगावे लागतात. मगाशी तुम्ही आणखीन एक गोष्ट सांगितली, की या सगळ्या आजारामध्ये तुमची मानसिक स्थिती ही व्यवस्थित असली पाहिजे. जसं आपण ऐकतो, की अरे तुझं टेन्शन वाढत चाललंय, तुला स्ट्रेस खूप आलाय म्हणून तुझी शुगर वाढत असेल. तर हेच गुणोत्तर थायरॉइडच्या बाबतीत पण आहे का? आणि जर असेल तर मग हा स्ट्रेस मॅनेज नेमका कसा करायचा? सर्वात चांगली गोष्ट ह्याच्यासाठी ना, ती म्हणजे योग. अच्छा. साधना. ही सगळ्यात छान. ठीक. आता लोक म्हणतात, की आम्ही मग अमुक-अमुक बाबांच्याकडे जातो, अमुक-अमुकांना फॉलो करतो, अमुक-अमुकांच्याकडे जातो. मग ते योग करताना सकाळी मोठ्या-मोठ्या आवाजात हसणं वगैरे, तू बघितले असशील हो, हो. सकाळी बऱ्याच हो. ठिकाणी चालतात वगैरे. योग हा करायचा नाही आहे. योग हा साधायचा आहे. ह्या 2 शब्दांमध्ये प्रचंड हे आहे, ताकद आहे, लक्षात घे. योग हा करायचा नाही आहे, योग हा साधायचा आहे. कारण जिथं आसन हा शब्द येतो, योग मुळात 8 अंग आहेत त्याची. त्यातला एक भाग म्हणजे प्राणायाम आणि एक म्हणजे आसन आहे. ते यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, आसन असं सगळं ते सांगून ठेवलेलं आहे. त्यातलं एक आहे ते प्राणायाम जो आपण करतो आणि दुसरं आहे ते आसन. आसनाची व्याख्या काय आहे? तर स्थिरम सुखम आसनम. म्हणजे मी आता इथं बसलोय, स्थिर आहे, सुखी आहे, मला काही त्रास नाहीये, तर हे आसन आहे. मग ह्याला मी कदाचित खुर्च्यासन नाव ठेवून उद्या माझ्या नावाने एक पुस्तक पब्लिश करू शकतो. लगेच कुणी ते आयडिया चोरू नये. तर तसं होऊ शकतं. आता ज्यावेळेला प्राणायामाचा विचार येतो ना, त्यावेळेला प्राणायाम हे पूर्णपणे श्वास कसा आतमध्ये घेता आणि कसा बाहेर सोडता ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी आहेत. तर तो शास्त्रोक्त पद्धतीनं व्हायला पाहिजे. तो शास्त्रोक्त पद्धतीनं जर झाला ना, तर मन हे अतिशय छान राहतं. आणि मन शांत झालं ना, की छान झोप आणि ह्या सगळ्या गोष्टी हे होतात. तू एखादं प्रेशर माझ्यावरती टाकतेस, तर मी तुला औषध नाही देऊ शकत किंवा मी तुला उत्तर देऊ शकत नाहीये. सो व्हेन आय कांट फाईट विथ यू, आय मस्ट बी दॅट मच एलिजिबल टू रेझिस्ट यू ऑर काय म्हणू आपण, की तुझं माझ्यावरती टाकलेलं सगळं जे काम आहे ते त्यानं मला त्रास होणार नाही. एवढं मी स्वतःला स्ट्राँग केलं पाहिजे. बरोबर. आणि त्याचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे योग. ह्या 2 गोष्टी कराव्यात.
बरोबर. खरं तर थायरॉईड या आजारविषयी बोलण्यासारखं भरपूर काही आहे. पण आज अजून आपण तसं सांगू का, थायरॉइडला सुरुवातच केलेली नाही. अगदी, अगदी. पण थायरॉईड हे होतं का? किंवा तिथपर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे, त्यात नेमके किती अडथळे आहेत, त्याविषयीच तुम्ही इतक्या गोष्टी क्लिअर केल्यात, की लोकांच्याही मनामध्ये जे काही प्रश्न आहेत, की काय खावं, काय करावं, काय करू नये? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुठेतरी आम्हाला मिळालेली आहेत आणि तुम्ही आम्हाला प्रॉमिस केलंय, की पुढच्या भागात देखील आपण थायरॉईडविषयी भरपूर बोलणार आहोतच. नक्की. पण आज तुम्ही ते आलात आणि अशा गप्पा खरं तर डॉक्टर हे अगदी टेक्निकली सांगतात. पण एक डॉक्टर म्हणून मनमोकळेपणाने तुम्ही बरेचसे गैरसमज या पॉडकास्टमधून खरं तर दूर केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान आमच्याशी गप्पा मारलेल्या आहेत. तुमचे खूप खूप आभार. थँक यू, थँक यू, थँक यू.